नमस्कार शेतकरी बांधवांनो, PM किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। परंतु अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सुरुवातीला आपण ती धक्कादायक बातमी काय आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, आता PM किसान सन्मान निधीच्या योजनेतून जवळजवळ लाखो शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांना देखील आता यापुढे जे हप्ते आहेत ते मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, भारतातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते। शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, शेती करताना त्याला आर्थिक मदत व्हावी यासाठी दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। 2,000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जातात। आजपर्यंत PM किसान योजनेचे 22 हप्ते जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे। मात्र काही शेतकरी 23व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, केंद्र सरकारकडून नवीन बदल, PM किसान योजना आणखी पारदर्शक व्हावी यासाठी केंद्र सरकारने काही नियम कडक केले आहेत। PM किसान योजनेचे पैसे पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळावे यासाठी सरकारकडून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचं आहे। केंद्र सरकारच्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अजूनही KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 23व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। दुसरी बाब म्हणजे जमिनीची पडताळणी। मित्रांनो, अनिवार्य करण्यात आले आहे की शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची कागदपत्रे PM किसान खात्याशी जोडणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे जुळली नाही तर सदर शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा लाभ बंद होऊ शकतो। प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेतली असून नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। अखेर आता मग PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता कधी मिळणार तर शेतकरी बांधवांनो, खरं तर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत अजून तरी मोदी सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। म्हणजे या हप्त्याचे पैसे नेमकं किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार हे अजून तरी सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं नाही। मात्र गेल्या काही वर्षांतील हप्त्याची तारीख बघितली तर चालू आर्थिक वर्षातील पहिला हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। परंतु जर काही तांत्रिक कारणे समोर आली आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर झाला तर मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। मित्रांनो, अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।